मुख्यमंत्री विजय जोसेफ यांचं सरकार सर्वात सुशिक्षित सरकार आहे. 80 पेक्षा जास्त आमदार हे सुशिक्षित आहे. कुणी आय-आय-टी इंजिनिअर आहे, कुणी डॉक्टर आहे, कुणी पी-एच-डी होल्डर आहे, कुणी ग्रॅज्युएटेड आहे. यामध्ये 6 जण पी-एच-डी होल्डर आहेत. 22 जण पोस्ट ग्रॅज्युएटेड आहेत. आय-आय-टी इंजिनिअर 5 जण, डॉक्टर जे आहेत ते 8 जण, लॉयर्स अँड इंजिनिअर्स 40 जण, ग्रॅज्युएटेड 25 जण, 10वी पास 8 जण, 12वी पास 12 जण. या 12मध्ये विजय जोसेफ यांचं पण नाव येतं. मित्रांनो, विजय जोसेफ स्वतः 12वी पास जरी असले तरी त्यांनी संधी दिलेली आहे आय-आय-टी वाल्या लोकांना, डॉक्टरांना त्यांनी संधी दिलेली आहे, पी-एच-डी वाल्या तरुणांना त्यांनी संधी दिलेली आहे आणि हे तरुणांनी संधीचं सोनं करून तिथं आमदार म्हणून नियुक्त झालेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आता मंत्रिपदाचं डिस्ट्रिब्युशन होईल त्यामध्ये विचार करा, जर एखादा डॉक्टर तिथला आरोग्यमंत्री बनल, एखादा न्याय व्यवस्थेतला माणूस जर तिथला गृहमंत्री बनल, एखादा न्याय व्यवस्थेतलाच माणूस तिथला कायदेमंत्री बनल, तर ते राज्य किती सुखात चालेल. नक्की मित्रांनो, तामिळनाडूच्या जनतेचं पण तेवढंच कौतुक करायला पाहिजे, कारण त्यांनी तरुणांवरती विश्वास दाखवला, सुशिक्षित लोकांवरती विश्वास दाखवला आणि हे असं सरकार त्यांनी तयार केलं. तुम्हाला काय वाटतं याच्यावरती कमेंट करून सांगा.